नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे किंवा पुरणाचे कानवले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी अशी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे। त्याला कुकरमध्ये घालून घेतलं अशा पद्धतीने सेपरेट। तर 1 वाटी डाळीसाठी इथे मी 4 वाटी असं पाणी घेतलेलं आहे आणि याला आपल्याला साधारण 5 ते 6 शिट्ट्या छान करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी 5 ते 6 याच्या शिट्ट्या करून घेणार आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या केल्यानंतर आपली ही डाळ छान शिजते। तर 1 वाटी डाळीसाठी आपल्याला पाऊण वाटी असा गूळ घ्यायचा आहे। म्हणजेच आपण समजा 250 ग्राम डाळ घेतली असेल तर आपल्याला 200 ग्राम असा गूळ घ्यायचा आहे। गूळ थोडासा कधीही कमी घ्यायचा। तर इकडे आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। तर एका ताटात मी गव्हाचं पीठ घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपले दिंडे चवीला छान बनतात आणि आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। घट्टसर याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपली इकडे डाळ छान शिजत आहे तोपर्यंत इथे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे। नागपंचमी विशेष आजची आपली रेसिपी आहे। नागपंचमीला आपण अशा पद्धतीने कानवले किंवा दिंडे बनवत असतो। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे मी घेऊन आलेली आहे। तर हे पीठ आपल्याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आणि आपण जेव्हा डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून त्याला व्यवस्थित छान शिजवून घेऊ तोपर्यंत इकडे आपलं पीठ पण छान भिजतं। त्याच्यामुळे आपल्याला अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे। नागपंचमीला आमच्याकडे दिंडे किंवा कानवले बनवले जातात। तुमच्याकडे नागपंचमी विशेष कोणत्या रेसिपी बनवल्या जातात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपलं मंडळी ते पीठ व्यवस्थित छान मळून होत आहे। याला असं छान भिजवून घ्यायचं आणि छान भिजल्यानंतर आपले दिंडे एकदम छान असे बनवून तयार होतात। इकडे आपली डाळ छान शिजलेली आहे, कुकरच्या शिट्ट्या झाल्या। इथे आपल्याला कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने एक पुरणाची गाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये ही डाळ छान आपल्याला गाळून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता डाळ एकदम छान अशी आपली शिजलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। आता डाळ छान गाळून घेतली, खाली आपल्याला हे येळवणी दिसत असेल, याच्यापासून आपली आमटी बनवून तयार होते। त्यामुळे हे आपल्याला फेकून द्यायचं नाही। याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल किंवा एंड स्क्रीनला सुद्धा दिसेल। तर इथे मी काय केलेलं आहे, 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी असा गूळ घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचे विलायची पावडर घातली आणि याला अशा पद्धतीने छान शिजवून घेतलेलं आहे। थोडा वेळ लागतो परंतु व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आणि आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून पुरण कढईला चिकटणार नाही किंवा ते करपणार नाही। याच्यासाठी आपल्याला एकदम काळजीपूर्वक ही स्टेप करायची आहे। तरी ते छान आपलं पुरण शिजवून झालेलं आहे। आपल्याला आता पुरण वाटून न घेताच दिंडे बनवायचे आहेत, तरी ते पुरण वाटून घेण्याची गरज नाही। पुरण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि आता आपल्याला दिंडे बनवायला घ्यायचे आहेत। तर त्याच्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याची एक छोटीशी आपल्याला लाटी बनवून घ्यायची आणि त्याला थोडीशी गव्हाची पिठी लावायची, व्यवस्थित छान त्याला लाटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सेम बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही लाटी मी छान लाटून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं पुरण ते घालून घ्यायचं आहे। तर पुरण न वाटताच इथे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असे आपल्याला याचे दिंडे बनवून घ्यायचे आहेत। तुमच्या भागामध्ये याला दिंडे बनतात का कानवले म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगा। तर इथे लाटून झालं, याच्यामध्ये मी थोडंसं पुरण घालून घेते। याच्यामध्ये आपण विलायची घालून घेतली त्याच्यामुळे याला चव छान येते। तसेच विलायचीसोबत तुम्ही इथे जायफळसुद्धा घालून घेऊ शकता। माझ्याकडे सध्या ते नव्हतं, संपलं होतं, त्याच्यामुळे मी फक्त इथे विलायचीच घातलेली आहे। आणि अशा पद्धतीने पुरण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि वरतून सर्व साईडने आपल्याला याला छान मुडपून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल त्याप्रमाणे सर्व बनवून घ्यायचं आहे। इथे अशा पद्धतीने आपला हा कानवला बनवून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आता दुसरा पण मी तुम्हाला बनवून दाखवते जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। परत आणखीन थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजेच लाटी घ्यायची, त्याला गोल बनवून घ्यायचं आणि गव्हाची पिठी लावून घ्यायची, व्यवस्थित त्याला सुद्धा छान लाटून घ्यायचं आहे। आणि नंतर अशाच पद्धतीने याच्यामध्ये पण आपल्याला पुरण घालून घ्यायचं आहे।
नागपंचमीच्या सणानिमित्त हे कानवले किंवा दिंडे बनवलेच जातात। तर तुम्ही पाहू शकता सेम त्याच पद्धतीने इथे मी पुरण घालून घेत आहे। कधीकधी त्याचा आकार लहान मोठा होऊ शकतो। काही कानवले छोट्या आकाराचे किंवा काही मोठ्या आकाराचे असे पण होऊ शकतात, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही। आपल्याला फक्त दिंडे बनवून घ्यायचे आहेत। त्याची करण्याची पद्धत कशी आहे ती पाहून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने छान दुमटून घ्यायचं आणि राहिलेला भाग पण अशा पद्धतीने व्यवस्थित छान याला लावून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा पण आपला कानवला बनवून तयार झालेला आहे। सेम अशाच पद्धतीने राहिलेले कानवले आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत। मी अशा पद्धतीने सर्व कानवले बनवून घेतले। आता याला आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी अशी चाळणी घेतली। माझ्याकडे ही चाळणी थोडीशी लहान आकाराची आहे, तुमच्याकडे मोठी असेल तर उत्तमच, जेणेकरून सर्व कानवले एकदाच याच्यामध्ये वाफवून घेता येतील। याच्यामध्ये मी केळीचं पान घातलं आणि एक एक करून याच्यामध्ये आपल्याला कानवले ठेवून घ्यायचे आहेत आणि याला छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। वाफवून घ्यायचं म्हटलं तर 10 मिनिटं व्यवस्थित याला आपल्याला वाफवून घ्यायचं, म्हणजे ते छान वाफले जातात आणि आपला नैवेद्य तयार होतो। नागपंचमीच्या दिवशी नागोबाला अशा पद्धतीने कानवले नैवेद्य म्हणून दाखवले जातात। त्याच्यामुळे ही रेसिपी आजची आपली तुमच्यासाठी इथे मी घेऊन आलेली आहे। तर मंडळी, इथे चाळणीची साईज थोडीशी लहान असल्यामुळे पूर्ण कानवले बसत नव्हते, त्याच्यामुळे मी जेवढे बसतील ना तेवढेच याच्यामध्ये घालून घेतले आणि राहिलेले नंतर परत आणखीन वाफवून घेणार आहे। याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफवून कसं घ्यायचं तर याच्या खाली एक मी पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती अशा पद्धतीने वाफवायला ठेवलेलं आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पण वाफवू शकता। आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला छान 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। आपले कानवले एकदम छान असे बनवून तयार होतात। केळीच्या पानामध्ये वाफवले ना त्याच्यामुळे याची चव आणखीन छान अशी लागते। आणि इथे तुम्ही पाहू शकता कानवले आपले छान वाफवून झालेले आहेत। थोडंसं थंड करून घ्यायचं आणि आपल्याला याला नैवेद्यासाठी ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी परत मी ते केळीचं पान घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त असे कानवले ठेवून घेत आहे। दिसायला तर हे छानच दिसतं, चवीला तर हे कानवले खूप छान असे लागतात। आणि बनवताना ना मंडळी काय करायचं, थोडे जास्तच बनवायचे, म्हणजे काय होतं आपल्याला पण खाण्याची इच्छा होते आणि घरात लहान मुलं असतील ना तर ते काय करतात, नैवेद्य ठेवूच देत नाहीत, त्यांनाच खायचे असतात। त्याच्यामुळे काय करायचं, बनवताना थोडे जास्तच बनवायचे, जेणेकरून आपल्याला नैवेद्य म्हणून पण होतील आणि घरात सर्वांना खाण्यासाठी सुद्धा होतील। तर अशा पद्धतीने याला मी छान असं सर्व करून घेतलेलं आहे। वरतून आपल्याला थोडीशी तुपाची धार सोडून घ्यायची, म्हणजे आपला नैवेद्य एकदम परफेक्ट असा होतो। तर मंडळी, आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे। तर मंडळी, सणासुदीचे दिवस म्हटले की घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण असतं आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला बनवायच्या असतात, त्यामुळे खूप छान असं वाटतं। तर आजची आपली रेसिपी इथे बनवून तयार झाली। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।